सो आता तुम्ही सगळे ज्या क्षणाची वाट पाहता आहात तर तो क्षण आलेला आहे. काकांच्या लिखाणाबद्दल आणि ते ज्या मंडळींनी वाचलंय तर त्यांना माहितीये की आपण जितकं बोलू तितकं कमी आहे. पण निश्चितच त्या मागचे लेखणी मागचे मतकरी आजोबा, मतकरी काका सगळ्यांना जाणून घ्यायला नक्की आवडेल. आणि ते अशा व्यक्तीकडनं आपण ऐकणार आहोत, अशा व्यक्तीकडनं या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. त्यांची लेख जी स्वतः उत्तम अभिनेत्री आहे, उत्तम लेखिका आहे, उत्तम चित्रकार आहे. आणि काकांचे संस्कार, काका आणि काकू प्रतिभा मतकरी ते गणेश मतकरी आणि सुप्रिया मतकरी त्यांचे सुपुत्र आणि ही कन्या. तर त्यांच्या रूपातनं त्यांचं काम अजूनही सुरू आहे. अनेक उपक्रमांमध्ये काकांचे जे उपक्रम आहेत त्यामध्ये ते स्वतः सहभागी असतात आणि ते पुढे नेत असतात. तर ह्या सगळ्या विषयी आपण जाणून घेणार आहोत, तुम्हाला गप्पा मारायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की मी एकटी गप्पा मारणार नाहीये. म्हणजे मी फक्त इथे नाममात्र आहे. खरं तर तुमच्या बरोबर सुप्रियाताई गप्पा मारायला इथे आलेली आहे, सगळ्या बालदुस्तान बरोबर. तुमच्या मनात त्यांच्याविषयी काही प्रश्न असतील किंवा त्यांच्या कॅरेक्टर्स, त्यांनी निर्माण केलेल्या कॅरेक्टर्स विषयी जर काही गप्पा मारायच्या असतील तर तुम्ही निश्चित मारू शकता. आणि तुमचं बालदोस्तांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तुमचा एक मित्र इथे सुप्रियाताईशी गप्पा मारायला येणार आहे आपल्या बरोबर. आणि तो आहे आमचा बालकोलाजकार स्वानंद जोशी, जो स्वतःही एकदम खूप छान वाचक आहे. ही सगळी जी मुलं आता आपण पाहिली जी अभिवाचनामध्ये होती ती सगळीच्या सगळी कॉन्व्हेंट आणि इंटरनॅशनल बोर्ड मध्ये शिकणारी सगळी मुलं आहेत. पण तरीही त्यांना मराठी भाषेविषयी असलेलं जे प्रेम आहे आणि त्यामुळे आता ते वाचायचा प्रयत्न करतायत. आणि त्यातलाच आमचा एक स्वानंद जोशी, जो ज्याला प्रचंड येस येस ओके थँक्यू, तो इथे आलेली आहेस. मी बघितला कार्यक्रम सगळा, मज्जा आली मला. कसं वाटलं मुलांचं वाचन? खूप छान वाटलं. आणि एक दोन गोष्टी मला बालनाट्यांमध्ये इतकी वर्ष कामं केल्यामुळे सांगाव्याशा वाटतात आवर्जून. एक म्हणजे मुलांचा कॉन्फिडन्स प्रचंड प्रमाणावर होता, ज्याची खूप गरज असते. कारण त्यातले विनोद पोचवायला, त्यातली वाक्यांमधले, विशेषतः बाबांच्या वाक्यांमधल्या बारकावे सगळे पोचवायला त्याची फार गरज असते. तो त्यांच्याकडे होता. दुसरं म्हणजे ती मुलं हेल काढत नव्हती अजिबात. नाहीतर शाळांमधनं वगैरे मी बघते की लहान मुलं जेव्हा असं काही नाटक वगैरे करतात तेव्हा त्यांना एक वेगळाच हेल त्यांच्या जो एरवी बोलण्यात नाही तो असतो. तर तो आज अजिबात मला बघायला मिळाला नाही. त्यांनी मला खूप बरं वाटलं. सो मी मध्ये मध्ये कमेंट्स टाकल्या सुद्धा. खूप मजा आली मला ऐकायला. बाबांचे शब्द पुन्हा त्या नाटकांच्या आठवणी पण आल्या. निश्चितच. खूप छान उपक्रम आहे आणि खूप मस्त मुलं करतात. ताई, इथे ना शिल्पा अष्टमकर म्हणून आहे, तर त्यांनी एक कमेंट टाकली आहे की कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी आणि मराठी वाचनाचा प्रयत्न करतात, मग आपली मराठी मातृभाषा म्हणणारी मुलं कुठे आहेत? त्यांच्यासाठी काही खास प्रयत्न व्हावा ही इच्छा. सगळीकडे या ना त्या नात्याने कॉन्व्हेंटचं कौतुक होतंय. मला फक्त इथे ताई सांगावंच वाटेल, म्हणजे तुला जर त्या मताशी सहमत नसेल तर निश्चित तू बोल. कॉन्व्हेंटचं हे कौतुक नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. हे कौतुक नाहीये, कारण आई वडील म्हणून आता सगळीच मंडळी मराठी भाषांमधनं मुलांना शिकवत नाहीये. पण जर मुलं त्यासाठी प्रयत्नशील असतील, आता ते ज्या भाषेमध्ये 24 तास बोलतात, शाळेमध्ये इतका वेळ असतात आणि त्याचा प्रभाव इतका आहे, तर त्या भाषेपासून ते लांब नाही जाऊ शकत. त्यातच ते शिकत असतात, मित्रमैत्रिणींशी बोलतात आणि त्यामध्ये तो प्रभाव आहे हे आपण म्हणजे स्वीकारलं पाहिजे. पण जर ती मुलं प्रयत्न करत असतील तर निश्चित आपण त्यांना त्यासाठी प्रेरणा दिली पाहिजे. आम्ही प्रयत्न आपण करतच असतो शिकवताना, उच्चारांकडे लक्ष देणं. आत्ताही वाचनामध्ये, आणि मला अजून एक आवर्जून सांगावं असं वाटेल की आत्ता सादरीकरणामध्ये 2 आपले बालकोलाजकार हे अमराठी होते. तर म्हणजे मुळात मला असं वाटतं की आता भाषा थोडं पलीकडे जाऊया आणि ते थोडं आपण एक्सेप्ट करूया, कारण कंटेंट पोहोचणं इज मोर इम्पॉर्टंट, राईट? म्हणजे त्यासाठी आपण व्हॉट इज युअर ओपिनियन? आता सुरुवात झालीच आहे बोलायला. आपले काही भाषा कुठली निवडावी
आपल्या देशात तरी ह्याच्यावर आपला फार जास्त कंट्रोल नाहीये. काही बाकीच्या परिस्थितींमुळे आपल्याला त्यांना इंग्लिश माध्यमात घालावं लागतं मुलांना. पण मला असं वाटतं की त्यांनी काही मोठा प्रॉब्लेम येता कामा नये, कारण लहान मुलं खूप भाषा शिकू शकतात. बरोबर. ती इंग्लिश माध्यमात शिकत असली तर आपण मराठी त्यांना शिकवायचं नाही असं नाहीये ना. आता मी माझ्या मुलाचा अनुभव सांगते, दोन्ही प्रकारचा सांगते. एक म्हणजे तो अत्यंत उत्तम मराठी बोलतो. का तर त्याच्याशी आम्ही उत्तम मराठीत बोलतो. बरोबर. तो मराठी बोलायला लागला, तो चुकला तर आम्ही लगेच सांगतो त्याला की हे बघ, हे वापरलेस तू, पण हे अशा ठिकाणी विशेषण नाही वापरायचं, या ठिकाणी वापरायचं, किंवा ह्या क्रियापदाचं वेगळं रूप असं असतं. हे जर तुम्ही करेक्ट करत गेलात त्या मुलांना तर ती उत्तम बोलतील मराठी. दुसरं म्हणजे मराठी वाचायची त्यांना सवय लावायला पाहिजे. मी त्यात एक आई म्हणून असं सांगेन की मी खूप प्रयत्न केला, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे माझ्या मुलाला सुद्धा मी तो इंग्लिश जेवढं वाचतो तेवढं मराठी वाचायला लावू शकत नाही. पण म्हणूनच आपल्यासारख्या रंगभूमीचा किंवा आवडत्या पुस्तकांचा उपयोग आहे की अशा वेळी त्यांच्या आवडीचं त्यांना मिळालं तर ते करतात. जसं आता ही जी मुलं होती अमराठी असतील किंवा इंग्लिश मिडियमची असतील, पण प्रत्येक जण उत्तम समजून मराठी बोलत होता. म्हणजे त्यांना दिग्दर्शन करणारी तुमच्यासारखी मंडळी आणि त्यांच्या घरचे आईबाप की ज्यांना मराठी शिकावं, मुलांनी बोलावं असं वाटतंय. सो आपल्या इच्छेवर आहे ते. आणि भाषा काय त्यांनी आणखी पण एखादी शिकावी. फ्रेंच असते शाळेत हल्ली, स्पॅनिश असते. सो भाषा उलट लहानपणापासून तुम्ही शिकवत राहिला तर कितीही भाषा ग्रास्प करू शकतात. हिंदीची केवढी बोंब असते हल्ली. का बोलावं ना हिंदीत, त्यांना हिंदी बघायला लावावं, वाचायला लावावं. सो आपला प्रॉब्लेम आहे, मुलांचा नाही. खरंच आहे, पण ते अगदी महत्वाचा मुद्दा आहे. आणि आता आपण गप्पांना सुरुवात करणार होत ताई, आणि आमचा एक मित्र आहे आपल्याशी गप्पा मारण्यासाठी. त्याचे अनंत प्रश्न आहेत आणि तो मतकरी आजोबांचा फॅन आहे. त्यांची पुस्तकं, त्यांची नाटकं, आता तर सगळेच, म्हणजे अगदी छोट्या छोट्या पिल्लांना, माझ्याही अगदी 3 वर्षाच्या मुलांना माहितीये की मतकरी आजोबांचं नाटक म्हणजे अलबत्या गलबत्या, निम्मा जिम्मा राक्षस, कारण ते आता त्यांना पाहायला मिळालं. आणि नक्कीच म्हणजे जे कलाविष्कार पाहायला मिळतात, कलाकृतींमधनं ती मंडळी जास्त चांगली लक्षात राहतात. मुलांना म्हणजे दृश्य माध्यमात काही गोष्टी दिसतात. तर त्यामुळे अगदी सगळी ही मुलं त्यांच्या लिखाणाची आणि त्यांच्या नाटकांचे फॅन्स आहेत. तर तोही तुझ्याशी गप्पा मारणार आहे आणि काही आपली मंडळी आपल्या बरोबर असणार आहेत, टेक्स्ट मधनं आपल्याला काही प्रश्न विचारतील तर त्यांनाही आपण उत्तर देऊयात. तर आपण स्वानंद स्वानंद पासूनच सुरुवात करूया. स्वानंदला मी ऐकलं होतं, आता स्वानंद दिसतोय मला. हॅलो. मी पण तुला ऐकलं होतं, आज मी तुला बघतोय. बोल बोल बोल. त्याला थोडस म्हणजे सुप्रिया ताई बोलायचं. हा, म्हणजे आवाजातनं जरा एक असं मी काय प्रश्न विचारले तर चालतील, मी ईज झालेलं, तर म्हटलं तू पाहिल्यानंतर तुला लक्षात येईल की ती किती फ्रेंडली आणि ती अर्थात तू काकांबरोबर सतत मुलांबरोबर वावरत आली आहे. सो यू आर मोर फ्रेंडली विथ किड्स. पण मी अशा छोट्या मुलाखतकाराला कधी मुलाखत दिलेली नाही. सो आय एम एक्साइटेड अबाउट इट. येस. सो मी पहिला प्रश्न असा विचारेन की तुझ्या बालपणाबद्दल तू काय सांगशील, म्हणजे तुझ्या घरात कोण कोण होतं आणि तुमच्या घरात असं एक प्रकारचं ऍटमॉस्फिअर काय होतं? आमच्या घरातलं ऍटमॉस्फिअर म्हणशील तर ते इतर मुलांपेक्षा माझ्या मते खूप वेगळं होतं. त्यावेळी आम्हाला ते कळलं नाही, कारण आम्हाला वाटायचं असंच असतं सगळ्यांच्या घरात. पण आता नंतर आमची लग्न झाल्यावर वगैरे हळूहळू आम्हाला कळत गेलं की आमच्या घरातलं वातावरण जे होतं ते फार अनयुज्युअल होतं सर्व बाबतीत. म्हणजे चांगलं होतं, वाईट होतं ह्याच्यावर मी कमेंट करणार नाही, कारण काही डिफिकल्टीज पण होत्या. म्हणजे ऑल द टाइम आमचं घर म्हणजे संपूर्ण रंगभूमीमय होतं. त्याचे फायदे होते, तोटे होते, सगळं होतं. पण मला तरी असं वाटतं, व्यक्तिगत माझं मत म्हणशील तर मला त्याचा खूप फायदा असतो. याचं कारण माझीही प्रवृत्ती सगळा वेळ नाटकात राहण्याचीच होती. माझ्या भावाची, गणेशची, तो आम्हाला ते आवडत होतं. पण आई वडिलांनी आम्हाला नाटकाबरोबरच ठेवलं. म्हणजे नाटक हा आमच्या कुटुंबाचा एक भाग असल्यासारखं आई वडिलांनी आम्हाला नाटकासोबत ठेवलं. म्हणजे मी अगदी 6 महिन्याची असताना पासून मी तालमींना जायचे नाटकांच्या. आणि नाटकात काम असो नसो, नाटकाच्या मध्ये काम करणारी मंडळी, टेक्निकल गोष्टी सांभाळणारी मंडळी,
हे सगळं इतकं आमच्या कुटुंबासारखं होतं आमच्यासाठी. दुसरं कुटुंबच होतं. दुसरं म्हणण्याच्या पहिलं म्हटलं तरी अर्थात. तर अशा वातावरणात आम्ही वाढलो कम्प्लिटली. म्हणजे आमच्या सुट्ट्या म्हणजे फक्त नाटकांच्या तालमी, मे महिन्याच्या सुट्ट्या म्हणजे, किंवा बाहेरगावी कुठे जायचं असेल तर ते फक्त नाटकांचे प्रयोग असतील तेव्हा दौऱ्यावर. आम्ही कधी पिकनिकला असं वेगळं गेल्याचं मला कधीच आठवत नाही. पण आम्हाला त्यातनं काही कमी वाटलं नाही, कारण आम्हाला नाटकात असणं ही खूप आवडीची गोष्ट होती. आणि त्यामुळे आम्ही एवढी वर्ष नाटकामध्ये घडत गेल्यामुळे आम्ही नाटकाकडे कधी ग्लॅमर म्हणून पाहिला नाही. ही एक कला आहे जी आपल्याला साधनेसारखी करत राहायची आहे, ज्याच्यासाठी कष्ट घ्यायचे आहे, फार मन लावून ती करायची, ही आमची भावना कायमच राहील. निश्चितच. हो. तुझं एक स्टेटस आता सध्या आहे काकांना समर्पित असं, की आपल्या तत्वांना धरून चालणं खूप म्हणजे ती माणसं मोठी असतातच, पण त्याला दुसऱ्यांसाठी सोडणारी माणसं त्याहून मोठी असतात. आणि आमच्या घर दिवाण नावाचं बाबांचं जे नाटक होतं, त्या नाटकातलं ते वाक्य, दिलीप प्रभावळकर, रीमा आणि मी अशा आमच्या तिघांच्या प्रमुख भूमिका त्यात होत्या. मी लहान होते त्यावेळी, मी लहान मुलीचं काम केलं होतं. 3 वेगवेगळी वय होती त्याच्यात, 14, 20 आणि 26. तर त्या नाटकामध्ये दिलीप प्रभावळकर रीमाला म्हणतो, म्हणजे DN प्रमिलाताई जी कॅरेक्टर आहे त्यांना म्हणतो हे वाक्य, तिच्याकडे बघून, तिच्या वागण्याकडे, की तत्वानी जगणारी माणसं मोठीच असतात, पण दुसऱ्यासाठी आपली तत्व बाजूला ठेवणारी माणसं ही त्याहूनही अधिक मोठी असतात. आणि हे वाक्य मी कायम आयुष्यात लक्षात ठेवलं. आणि मला ते स्टेटस तू बघशील तर कधीच मी बदललेलं नाही, कारण मला स्टेटस यापेक्षा जास्त बदलण्यासारखं कुठलंच वाटत नाही. मला असं वाटतं प्रत्येक माणसाने ही गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी जी त्या नाटकात बाबांनी व्यक्त केली आहे ती. कारण प्रत्येक माणूस म्हणतो की आमचं असं आहे बाबा, आणि आता तसं खूपच झालंय की आम्हाला हे पटतंय, आम्ही हे करणार. तर तुम्हाला पटतंय, तुमचं बरोबरही आहे, पण त्या पलीकडे जाऊन समोरच्याचा विचार करणं ही जी गोष्ट आहे ती त्याहून महत्वाची आहे, हे त्या वाक्यातनं सांगितलं जातं. मी मध्येच एक सिनेमा पाहिला हल्लीच इंग्लिश, त्याच्यामध्ये एक सेम वाक्य होतं या अर्थाचं. त्याच्यात असं होतं की इफ यू हॅव टू चूज बिटवीन करेक्ट अँड काइंड, चूज द काइंड. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. मला असं वाटतं की समोरच्याला मदतीची गरज असेल, भले तो चुकला असेल. आणि हे बाबांनी आम्हाला खूप शिकवलं. म्हणजे नुसतं त्यांनी नाटकात केलं होतं असं नाही, पण एकमेकांबरोबर वागणं, सगळ्यांबरोबर ऍडजस्ट करणं. माझं हॅलो, ऐकू येत आहे? कट झालं नाही ना मध्ये? जरा डिस्टर्बन्स झाला होता. ती समोरच्या बरोबर ऍडजस्ट करून घेणं. म्हणजे आमचं कुटुंब 40 माणसांचं असल्यासारखं होतं, आमचं सगळे ग्रुपचे मेंबर्स आणि आम्ही. तो प्रत्येकाशी समजून वागणं. आम्हाला कधी वेगळी ट्रेन दिली जात नसेल. ती माणसं खायची ते चालू खायचं. ते ना ताई जरा थोडं मोठी माणसं ज्याप्रमाणे जगायची. अजून आहे डिस्टर्बन्स? आता येतोय बरोबर, आता क्लिअर येतोय ना ऐकू? तर मोठी माणसं जे खायची, ज्या वाहनाने जायची, जितके वाजेपर्यंत तालीम करायची तितके वाजेपर्यंत आम्ही करायचो. आणि त्यामागचा त्यांचा हेतू हाच असायचा की तुम्ही समोरच्याला समजून घ्या आणि तुम्ही ऍडजस्ट करायला शिका, आणि समोरच्याला जास्त ग्रेस मार्क्स द्या, स्वतःला देऊ नका. सो ते महत्वाचं आहे. समोरच्याला मोठेपणा देणं हे आता म्हणजे किती मोठा विचार आहे खरं तर हा. मी त्याच म्हणजे या वाक्याशी की काकांचं पण स्वभाव तसाच होता. म्हणजे खरं तर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की ही इज व्हेरी स्ट्रिक्ट आणि अत्यंत कडक शिस्तीचे असतील किंवा त्यांचा एक दरारा असेल, पण किती ते फ्लेक्झिबल होते, किती मोल्ड होणारे होते. त्यांचा कामाच्या बाबतीत दरारा होता. आणि दरारा इन द सेन्स, जी माणसं सिन्सिअरली काम करायची ना त्यांना ते खूप खेळीमेळीने वागवत असत. पण जरा जरी त्याच्यामध्ये तुमचं अप्रामाणिकपणा दिसला, म्हणजे तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर तो सांगा, ते सोडवायला मदत करायचे, आउट ऑफ द वे जाऊन ते त्यासाठी करायचे. पण तुम्ही जर अप्रामाणिकच वागणार असाल, खोटं बोलणार असाल, तर ते लगेच सांगायचे की हे खोटं आहे, हे बरोबर नाहीये. आणि त्यांच्यापासून तशी माणसं पटकन दूरच जायची, म्हणजे ग्रुपमध्ये ती टिकतच नसत.
आणि तालमींच्या बाबतीत त्यांचं असं असायचं. आता मी तुला साधं उदाहरण सांगते. आत्ता मी कार्यक्रम बघत होते, पण मी तो एक्झॅक्टली शेवटपर्यंत बघितला नाही. त्यातही मी मध्ये मध्ये चेक करत होते की मला झूमवर इन केलं आहे का. आता मला निश्चितपणे माहित होतं की तुझं झाल्यानंतरच माझी मुलाखत सुरू होणार आहे, पण तरीही माझं काम काय आहे, मला कितीही आवडत असलं तरी नाटक बघणं हे माझं काम नाहीये. माझं मुलाखतीसाठी अपिअर व्हायचंय ना मला, तर त्याची पूर्वतयारी मी करणं आवश्यक आहे आणि मी तिथे नीट असणं आवश्यक. हे त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यामुळे ते जे माणसानं करायचं नसतं त्यांना तो दरारा वाटतो, पण जी माणसं ते फॉलो करायचे त्यांच्यासाठी ते खूप आउट ऑफ द वे जाऊन खूप मजा करणारे आणि खेळीमेळींनी वागवणारे असतात. तालमीमध्ये कधीही ते रागावत नसत. म्हणजे मी सत्यदेव दुबेंसारख्या खूप रागावणाऱ्या चिडणाऱ्या काही दिग्दर्शकांबरोबर कामही केलीत, आजही करते, पण बाबा कधीच असे कारणाशिवाय रागवत नसत. ते नाटक चालू असताना, नाटक बसवत असताना असं क्वचितच की ते ओरडलेत, रागावले. काही टेक्निकल गोष्टी ज्यांची तालमींसाठी गरज आहे त्या पुऱ्या केल्या नसती, त्यामुळे नटांचा इन्कन्व्हिनियन्स होणार असेल तर ते त्या लोकांना रागवायचे. आता आपल्याकडे अशी सवय आहे की काही चालतं, किती वाजता कोणी काही करतं, तालमीला कधी येतं, मग अशा लोकांना त्यांचा दरारा वाटत असते. त्याला काही इलाज नाही. ते तालमीला 5 मिनिटं आधी यायचे, सांगायचे आपण आधी येणाऱ्यांचा वेळ नको वाया घालवायला, आपण सगळ्यांनीच वेळेवर येऊ. मग यायचे लोक दुसऱ्या दिवसापासून. नाटकाच्या तत्वांना जगणारे होते. म्हणजे नाटकाचा प्रयोग बघ ना, वेळेतच सुरू ना, म्हणजे कोण येऊ नाही तर न येऊ, तो थांबू शकत नाही, ती वेळ थांबू शकत नाही, आणि एकदा सुरू झालेलं कोणामुळे थांबू शकत नाही. तर ही तत्व आयुष्यामध्ये त्यांनी मला लहानपणाविषयी मध्ये बोल लहानपणाविषयी त्यांनी मला एक विचारलं. त्याच्यामध्ये मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटेल जी आज पण करण्यासारखी, आज सोपी येऊ. त्यांनी आम्हाला खूप इंग्लिश सिनेमे दाखवले, इंग्लिश पुस्तकं वाचायला लागली जी परिकथांची होती, मुलांची होती. सो मुलांचं साहित्य, मुलांचे चित्रपट हे आताही अवेलेबल आहेत, खूप जास्त प्रमाणावर मुलं पाहू शकतात, पण ते नीट चांगले संस्कार होणारे पाहू शकतात की नाही हे पालकांनी बघायला हवं. तुझ्या या मंचावरून मला ते सांगावं असं वाटेल की हे ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की मुलं काय बघतात, जे आमच्या वडिलांनी केलं आमच्यासाठी. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. काय पाहतात, काय ऐकतात, कोणाला ऐकतात, ही आता फार, आणि आताच्या काळात तर खूप गरज आहे. म्हणजे आता ते तुम्ही तर, म्हणजे त्यावेळेला आपल्याला इतका प्लॅटफॉर्म अवेलेबल नव्हता, इझी प्लॅटफॉर्म अवेलेबल नव्हता. निवडून आपल्याला निवडावं लागायचं, पाहायला लागायचं, निवडकच होतं ते आपल्याला पाहायला मिळायचं. पण आता तशी परिस्थिती नाहीये, त्यामुळे आपल्याला जास्त सजग सगळं पाहू शकतात मुलं. आणि इंटरनॅशनल लेवल काय आहे याची त्यांना प्रचंड जाणीव होती. म्हणजे तेव्हा सुद्धा आम्हाला ते डिस्ने, ग्रीम्स ब्रदर्स, ह्या सगळ्या नर्सरी राईम्स असल्या तर त्या पूर्वीच्या त्यांच्या सगळ्यात, की त्या मोठमोठी जाडी जाडी पुस्तकं त्यांनी आणली होती. म्हणजे एकदा तर त्यांनी एका महिन्याचा पूर्ण पगार, ते बँक ऑफ इंडियामध्ये होते, पूर्ण पगार खर्च करून फक्त पेंटिंगची आणि गोष्टींची पुस्तकं आणली होती आमच्यासाठी. सो त्यांना ती मुलांनी काय करेक्टली करायला पाहिजे ह्याची पूर्ण जाणीव होती. तो मला असं वाटतं की सगळ्या मुलांनी हे बघायला, जे आपल्यासाठी नाही. आणि मला वाटतं आता बाल्य तर लवकर हरवत चाललंय. मुलांना खूप मोठ्यांच्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि ते बघत राहतात. सो आई वडिलांनी थोडा तरी प्रयत्न असा केला पाहिजे की त्यांचा निरागसपणा अजूनही राहील शिल्लक. त्याच्यासाठी त्यांना अशा ज्या गोष्टी आहेत की ज्यांच्यामधनं त्यांना काही पुढची आशा, काहीतरी जगामध्ये सुंदर गोष्टी आहेत आणि अशा खूप आहेत जगात, त्या दिसतील, त्या कळतील, असं बघायला मिळायला पाहिजे मुलांना. आणि आता ते अवेलेबल आहे, आपण चूज करायला पाहिजे. सिरियसली. म्हणजे आता या मंचाचा आधार घेऊन मला इथे तुला सांगायला आणि शेअर करायला आवडेल की थिएटर कोलाज जेव्हा सुरुवात झाली तर जसं मुलांना पुस्तकं आपण देतो वाचायला, दर आठवड्याला एक पुस्तक त्यांना दिलं जातं वाचायला, तर तशा आपण त्यांना फिल्म्स सुद्धा दाखवतो. आणि आपले मित्र संतोष पाठारे, तर ते अप्रतिम उत्तम फिल्म्स घेऊन येतात. आणि या सगळ्या आमच्या बालकोलाजकरांची छान बैठक बसलेली आहे. स्वानंद सांगू शकेल त्या अनुभवाविषयी? येस, फिल्म सेशन म्हणजे फुल धमाल असायचा आमच्यासाठी आणि खूप मजा यायची. आणि मी इकडे हे पण विचारेन की तू आता सांगितलंस की तालमींबद्दल ते जे पर्टिक्युलर नसायचे त्यांच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन्स घ्यायचे, तर
घरात त्यांचा धाक होता का? हे तर तू तालमींविषयी सांगितलंस, पण घरात त्यांचा असा धाक होता का? आम्हाला आई बाबा कोणाचाच धाक असा. याचं कारण आमची आई आहे ना, ती थोडीशी इतरांच्या घरी बाबा असतात ना तशी आहे. म्हणजे जाऊ दे ना, कशाला रागावतेस असं जे म्हणतात ना, तशी माझी आई. आणि बाबा आईसारखे होते, की ते गरज असली की मागे लागायचे. पण ते रागवत काय, आईची किती कपॅसिटी असते रागवण्याची, फार काय तिला गृहीत धरतात लोक की नाही रागवली तरी सुद्धा काय आपलीच. तसं बाबांचं होतं. आणि आईचं तर अजिबातच काही रागवण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यामुळे ती धाक बी काहीच नव्हता. पण आम्हाला हे माहित होतं की आम्ही प्रामाणिकपणाने जे आवडेल ते, म्हणजे आता मी जेजेला जायचं होतं तरी सुद्धा जेजे स्कूल ऑफ आर्टला पेंटिंगला गेले. पण तरी पण मला 10वीला असताना पुष्कळ अभ्यास केला. आणि माझ्या बाबांनी बीजगणित घेतलं. बाबांचं गणित खूप छान आणि एकूणच बाबा स्कॉलर होते. त्यामुळे मला गणिताची अजिबात आवड नव्हती, पण त्यांनी करून घेतलं. सो ते पूर्णपणे आईसारखे वागत. कधी काही असेल तर मदत करायचे, चित्र काढायला मदत करायचे. मी शाळेच्या मॅगझिनची कव्हर्स वगैरे माझ्याकडनं करून घ्यायच्या शाळेत बायका, टीचर्स. तेव्हा माझं काही राहिलं असेल, चुकत असेल, फिनिशिंग नीट नसेल ते मदत करायची. पण बाकी घरी काहीच धाक नसायचा. आणि आम्हाला दोघांनाही नाटकांची आवड असल्यामुळे आमचं सगळं लक्ष असायचं ते आमच्या तालमींचं हे आणि आमच्या शाळेचं सांभाळणं याच्याकडे असायचं. आणि त्या अभ्यासासाठी आता जसं मुलांच्या मागे लागतात, म्हणजे मी सुद्धा माझ्या मुलाची 10वी करत असते, असं आमच्या आई वडिलांनी कधीच नाही केलं. मुलं आहेत, जबाबदारी घेतील, करतील. पुढच्या आयुष्यातही त्यांनी तसंच सांगितलं की गरज असेल तेव्हा मुलांच्या मागे आपण त्यांना पाठीशी उभं राहायचं. पण अदरवाईज त्यांना हे करा ते करा असं फार ते सांगत. ते म्हणायचं चुकले तरी ते त्यांचे चुकतील, त्यांचे उभे राहतील. फक्त चांगलं काय ते नक्कीच सांगायचं. पण बाबा दोघं बोल स्वानंद तू बोला. ते तुझ्या असाइनमेंट्स, प्रोजेक्ट, ऍक्टिव्हिटीज मध्ये मदत करायचे का? जसे माझे वगैरे आई वडील करतात तसे. मला तसे तुमचं हल्ली खूपच झालंय. असं काही नसायचं आमच्या वेळी. एवढे असाइनमेंट आणि एवढं नसायचं. असाइनमेंट मला किती गोड प्रश्न आहे ना हा. म्हणजे त्यांनी व्हिज्युअलाइज केलं असेल की जसे आमचे आई बाबा आता त्याचे मतकरी आजोबा बसलेले असतील किंवा आई बसलेली असेल, म्हणजे प्रतिभा मॅडम याचा तर प्रोजेक्ट आहे, आता मी काय करू. नाही, आमच्या वेळी असं काही नसायचं. आणि मी तुला गंमत सांगते, मी शिशुविहार शाळेत जेव्हा होते तेव्हा माझ्या शाळेत जर आई आलेली दिसली तर मला कळायचं की ती तालमीसाठी हॉल बुक करायला आली. तिचा माझ्याशी काहीही संबंध नसायचा. माझ्यासाठी भेटायला कुणी आई वडील कधीही शाळेत आलेले मला आठवत नाही ना. त्यांनी मला कधी शाळेत कशासाठी मदत केली. कारण तसं होतं तेव्हा की स्वतः करावं आणि स्वतःच्या कपॅसिटीवरच सगळं करावं. आणि शाळेतले शिक्षकही तेव्हा खूप लक्ष द्यायचे, बदलत वगैरे नसत. हल्ली काही वेळा मी पाहते की बदलतात पटपट. वर्षानुवर्ष तेच शिक्षक असायचे, त्यांना माहिती असायचं, ते तुमची त्या दृष्टीने काळजी घ्यायचे. पण आता मात्र तुला सांगते, माझ्या मुलाला मात्र माझे बाबा त्याच्याकडे खूप लक्ष द्यायचे. म्हणजे आताचा काळ त्यांनी ते काळाबरोबर असल्यामुळे त्यांना कळलं होतं की आता ह्याची गरज आहे. त्याला तो स्कल्पचर्स खूप छान करायचा, छोटी छोटी, तर म्हणजे करतो अजून. तर बाबांनी त्याला आर्किटेक्टकडे प्रसिद्ध एका नेलं आणि त्याची ओळख करून दिली. आणि आर्किटेक्टकडे नाही, स्कल्प्टरकडे. आणि त्याचबरोबर ते त्याला सतत विचारायचे की कसं काय चाललंय तुझं, शाळेचं काय चाललंय, त्याचे आवडीचे विषय समजून घ्यायचे. ते त्याच्याबरोबर आता स्ट्रेंजर थिंग्स वगैरे अशी आताची सिरियल्स बघायला ते शिकले. मुळात त्यांच्याकडे हा स्मार्ट टीव्ही नव्हता, तर त्यांनी ती काय म्हणतो आपण, कसली रे स्टिक, फायर स्टिक. सो फायर स्टिक आणून ते अर्णवकडनं शिकून त्यांनी ते त्याच्याबरोबर सिरियल्स वगैरे बघायची. सो आताच्या काळाप्रमाणे ते तुमचे आई बाबा करतात ना, तसं ते माझ्या मुलाच्या बाबतीत करत होते. पण माझ्या बाबतीत काही नाही, आमच्या बाबतीत काही नाही केलं त्यांनी तसं. पण म्हणजे काळाच्या बरोबरीने जाणं, त्यांची आता नाटकं पण बघ ना, म्हणजे आत्ताही जी वाचली ती आतापर्यंत जे वाचत आलोय ते इतकं सुसंगत आहे आत्तासाठी सुद्धा, म्हणजे रिलेव्हंट. आणि आता अलबत्या गलबत्या तर म्हणजे तेव्हाही तुफान चालायचं. आणि आता खरं तर ही कार्टूनच्या दुनियेमध्ये घडलेली मुलं सुद्धा आता त्यांनाही कितीही प्रयोग लागू देत,
थिएटरच्या बाहेरच्या रांगा आपण पाहिलेल्या आहेत. आई अलबत्या गलबत्या पाहायचंय. कितीतरी वेळेला तिकीटं मिळालेली नाहीयेत. म्हणजे तेव्हा जी नाटकांची जी काही हाऊसफुलची आणि त्याच्या पलीकडे जाणारी स्थिती ती आजही. तर ही केवढी ताकद आहे आणि ही लिखाणातली पहिली ताकद आहे मला वाटतं. नाही, त्याचंच कारण मी तुला मगाशी सांगितलं तसं त्यांचं लिखाण होतं ते जागतिक दर्जाचं होतं. त्यामुळे त्याला मरण नाही. ते कुठल्याही काळात केलं ते चांगुलपणाविषयी बोलतं, माणसाच्या प्रवृत्तींविषयी बोलतं, ज्या बदलत नाहीत. त्याप्रमाणे त्यांच्या व्यक्तिरेखा असतात, त्या एका काळाला धरणाऱ्या नाही. आता ती जी चेटकी आहे ती त्यातली जी लोकांना आवडते. बाय द वे मी इथे सांगू इच्छिते, जे तू मगाशी करेक्ट केलंस छान, चेटकीण नसते, चेटकी असते. चेटूक करणारी ती चेटकी. चेटकी बऱ्याच तू हे केलंस, तू म्हणालीस मगाशी चेटकीण म्हटलं आणि मी चेटकी म्हटलं. सो चेटकी जी आहे त्यातली ती बरोबर आता ज्या ज्या प्रवृत्ती आपल्यामध्ये आहेत वाईट, परंतु त्यांचा कसा पराजय होतो आणि तो सुद्धा त्यांचं वाईट वागणं हे किती फुलिश आहे हे दाखवलं जातं. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या सगळ्या नाटकांमधनं आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे ती आजच्या सारखी आहेत. पण त्यांचं मात्र असं मत होतं, आता त्यांचं अलबत्या गलबत्या आज चालत असतानाच त्यांचं मत असं होतं की आजच्या मुलांसाठी ते जे वेगवेगळ्या सुपर हिरोजच्या फिल्म्स ते पाहतात, तशा फिल्म्स च्या तोडीचं त्याच्या पुढे जाणारं असं आताचं नाटक आपण करायला हवं, ज्याची ते तयारी करत होते. नेहरू सेंटर मध्ये सायन्स फिक्शन करावी किंवा अशा त्यांच्या कल्पना होत्या. त्यांना रोज नवनव्या कल्पना सुचत, त्याच्यापैकी ती होती. तर तसं त्यांनी काहीतरी आता कदाचित केलं असतं. की त्यांचं म्हणणं असं, त्यांनी ब्रॉडवेची पण खूप नाटकं पाहिली होती, तिथे स्पायडरमॅन पाहिला होता. तर ते कसं संपूर्ण थिएटरचा वापर करतात, त्यासाठी थिएटर बदलतात. सो असं सगळं केलं तर आपली कॉन्व्हेंटची आणि इंग्लिश मिडियमची मुलं जी आहेत ती तिथे आपणून येतील. वेराज त्यांच्या नाटकाला आता अलबत्याला पण मुलं येत होती, पण त्यांना ते आज काय पाहिजे याची दृष्टी होती. म्हणजे आणि गंमत म्हणजे अशी मला वाटते की मोठ्यांचं लिखाण म्हणजे नॉर्मली कसं असतं की मुलांचं लिखाण करणारी मंडळी मुलांचंच करत असतात. म्हणजे मोठ्यांचं असं एक साधारण समीकरण. पण मुतकरी काकांनी मालिका तितक्याच ताकदीच्या, त्यांच्या चित्रपटही तेही आशय तितक्याच ताकदीचे, कथा मोठ्यांसाठीच्या कादंबऱ्या तेही, आणि या लहान मुलांचं तर ते विश्वच म्हणजे तेही लिखाण एवढं केलेलं आहे. तर हा समतोल एकाच व्यक्तीमधनं येणं हे खरोखर अफाट आहे. आणि मला आणखीन एक गंमत वाटते, मला वाटतं स्वानंदलाही हा प्रश्न पडला, नाही त्यासाठी ते वेळ चांगल्या रीतीने वापरायचे. म्हणजे पोरांमध्ये मी बोलतेय तर त्यांनी आता हे लक्षात घ्यायला हवं की त्यांनी त्यांचा वेळ खूप चांगला वापरला. आता तुमच्या पुढे टीव्ही आहे, वेगवेगळ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत, सतत ऍक्टिव्हिटीज असतात, पण तुम्हाला काय बनायचंय आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेळ वापरायचा आहे. हे जेवढ्या लवकर तुम्ही करायला लागाल तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये खूप काय काय केलं जाईल. म्हणजे त्यांनी आता एकूण 92 नाटकं लिहिली आणि मला वाटतं 50च्या जवळपास त्यांची बालनाट्य आहे. सो हे सगळं जे लिखाण त्यांच्याकडून झालं, बसवून झालं, म्हणजे मी स्वतः त्यांच्याबरोबर 23 एक नाटकात कामं केली. तो हे हा जो झपाटा आहे त्यांचा, आणि त्या झपाट्यात त्यांनी आमच्यासारख्यांना पण खेचलं कायम लहानपणापासून. सो हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हे ते करू शकले कारण त्यांनी वेळाची मॅनेजमेंट नीट केली आणि संपूर्ण वेळ, म्हणजे कुठल्याही सणासमारंभांना ते जात नसत. एक तर मला अशी आठवण आहे की त्यांना नाट्यदर्पण अवॉर्ड मिळालं होतं अश्वमेध नाटकासाठी. तर ते मला म्हणाले की तू जा आणि घे. मी तेव्हा जवळपास मला वाटतं कॉलेजात होते जेमतेम. ते म्हणाले आज तू जायचं आणि घ्यायचं, कारण मी तालीम सोडून काही येणार नाहीये अवॉर्ड घ्यायला. आणि त्यावेळी जाहीर व्हायची, नामांकन वगैरे नसायची, तेव्हा सुरू झाली नव्हती ती प्रथा. ऐकू येते? कट नाही ना झालं? तर ते म्हणायचे की तू जा, मी घेतलेले ते, माझा फोटो आहे त्याच्यात मच्छिंद्र कांबळी वगैरे सारख्या दिग्गजांबरोबर बसलेला, अवॉर्ड घेतलेला स्टेजवर. सो मला तेव्हा वाटायचं काय बाबा तुम्ही का नाही जात. पण मला आज कळू शकतं की त्यांच्या मागे त्यांचं हे होतं की आता जे काम आपलं पुढे आहे ते आपण करायला पाहिजे. सो त्याच्यासाठी मजा सगळी बाजूला ठेवली पाहिजे. म्हणजे त्यांच्या लेवलचं आपल्याला करताच येणार नाही, पण ते कठीणच असतं, ते दैवीच असतं. पण आपल्या लेवलने आपण सतत हा विचार केला तर वेळ वाचवू शकतो. सो हे त्यांनी खूप, आणि ते एक छान, म्हणजे त्यांच्या नेहमीच्या बोलण्यात 2-3 गोष्टी असायच्या ज्या मला मुलांबरोबर शेअर करायला आवडेल. एक म्हणजे आजच्या मुलांनी कार्यक्रम त्यांच्या त्या बोलण्याप्रमाणे केलाय. ते असं होतं की आयत्या वेळी होते ती फक्त फजिती, असं ते म्हणायचं. आता मी मुलांचा कार्यक्रम बघितला, त्यांना ह्याची जाणीव आहे
की उगाच न वाचता न रिहर्सल करता काही करायचं नाही, तेव्हा फक्त एकच होऊ शकतं, फजिती. असंच एक म्हणायचं. आणि एक गोष्ट ती आम्हाला छान पहिल्यापासून सांगायची की ऑनेस्टी इज नॉट ओनली द बेस्ट पॉलिसी बट इट इज द इझिएस्ट, असं ते म्हणायचं. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी असं म्हणतात लोक, तो लोकांनी पण इट इज द इझिएस्ट असं त्यांचं म्हणणं असं. तुम्ही आता एक थाप मारणार, मला तिला पोहायला दुसरी थाप मारायला लागणार, मग तिसरी मारायला लागणार, कशाला कष्ट घेता एवढे, त्याच्यावर सांगून टाका जे आहे ते, असं त्यांचं असायचं. सो ह्या सगळ्यामुळे ते वेळ खूप वाचवायचे, सरळपणे सगळं करायचे आणि कामावर फोकस असायचा फक्त. ताई, मला विचारायचं होतं की मतकरी आजोबा इतक्या सगळ्या त्यांचं कामं असायची, त्यात ते तुमच्यासाठी कसे वेळ काढायचे? किती मस्त प्रश्न विचारलास रे स्वानंद. वेळ काढायचं असायचे. दोन प्रकारे. एक म्हणजे आम्ही त्यांच्या बरोबरच काम करत असल्यामुळे लहानपणापासून आम्हाला खूप वेळ ते बरोबर मिळायचे, हे एक. आणि दुसरं, आम्हाला गरज असताना ते आउट ऑफ द वे जाऊन आमच्यासाठी वेळ काढायचे. पण ते ठरवायचे की आमची गरज किती लेवलची आहे. ती जर खरोखरच प्रचंड लेवलची असेल, जसं मी म्हटलं की गणित शिकवलं त्यांनी मला 10वीला, रोज 1 तास ते माझी गणित करून घ्यायचे. सो तेव्हा त्यांनी ठरवलं की हिला आता खरोखरच गरज आहे, पण खरोखर गरज नसताना रोज वेळ द्यायचे नाही. बरं, त्यांची एक ही होती पद्धत की ते स्वगत बोलत राहायचे सारखे. त्यांच्या मनात जे येईल ना ते सतत बोलायचे. यासाठी पण ते आईसारखे होते. आया बोलतात, बाबा बोलत नाहीत फार, तर ते बोलायचे. त्यामुळे त्यांना काय काय गोष्टी गेल्या. आता आलं कनेक्शन परत? हो आलं. आता आलं. तर ते बोलत राहायचे आमच्याशी नेहमी. ते खाताना, पिताना, जेवताना, कुठे जाता येता ते आम्हाला खूप सांगायचे आणि असं समजून सांगायचे की आम्ही कोणी मोठीच माणसं आहोत. ते त्यांच्या मनातल्या कल्पना सांगायचे, काय करायला पाहिजे, आता काय करायला पाहिजे, यावर आम्हाला सल्ला विचारायचे. त्यामुळे तसा आमच्या बरोबर त्यांचा खूप संवाद असायचा काय. आणि त्यांच्या जेवणाच्या आणि याच्या वेळानंतर जेव्हा ते घरी लिहायला लागले तोपर्यंत ते बँकेत असं होते, तेव्हा ते खूप बिझी असायचे. म्हणजे ते तालमी पण करायचे, पूर्ण दिवस ऑफिस नीट अगदी मन लावून करायचे. तर हे सगळं करताना कमी वेळ असायचा, पण तरीही ते आमच्याशी बोलायचे, चर्चा खूप करायचे आमच्याशी. म्हणजे यासाठी वेळेचं नियोजन किती अफाट असेल. म्हणजे आता आपण मतकरी काकांबद्दल जे बोलतोय, जे ऐकतोय, म्हणजे तू सांगतेस त्यातनं आम्ही ऐकतोय, कारण ह्या सगळ्या गोष्टी इतक्या वैयक्तिक पातळीवरच्या आहेत ज्या पटकन बाहेर आपल्याला माहिती नसतात. आपल्याला फक्त लेखक म्हणून माहिती असतं, त्यांचं वाचन जे काही करतो त्यातनं फक्त ती व्यक्ती माहिती आणि त्यांची प्रतिभा फक्त माहिती असते. पण त्यामागची व्यक्ती ही रोजच्या आयुष्यातली, म्हणजे हे किती टाइम मॅनेजमेंट की ज्यामध्ये त्यांनी नोकरीही केली, त्यांनी इतकं लिहिलं, इतकं वेगवेगळ्या पद्धतीचं लिहिलं आणि सगळ्यांना रुचेल, आवडेल, त्यांचं मनोरंजनही करेल असं लिखाण, त्यात कुटुंबाला वेळ आणि तू जसं म्हणतेस की तुमचा अभ्यास घेणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खरोखर हे आयुष्य आमच्यासाठी अपुरं आहे की ह्यातला एक गुण जरी आला तरी काय घडू शकतो आपण. गणेश आत्ता लिहायला लागला, समीक्षा करायला लागला, ते पण त्यांनी खूप त्याला एनकरेज केलं त्यासाठी. त्यांना तेव्हा विचारणारच होतो आम्ही, कारण गणेश दादा आणि तूही लिहितेस उत्तम, तर आता म्हणजे ते लेखक आहेत म्हणून तुम्ही लेखकच झालं पाहिजे किंवा असं काही फोर्स नसेल डेफिनेटली, पण तरी सुद्धा एक आतली इच्छा की आपल्या मुलांनी काय करावं, असं काहीच नव्हतं. त्यांनी अजिबात इमॅजिन केलं नव्हतं की आम्ही कोणी लिहू. आणि मला कोणी ना सुरुवातीला मी लिहायला लागल्यावर असं विचारायचं की तू लिहिलंस की बाबांनी, तर मला एवढं हसू यायचं. बाबांना लिहायचं तर बाबा लिहितील ना त्यांच्या नावाने, माझं नाव कशाला देतील, किंवा मला म्हणजे हे त्यांनी आम्हाला शिकवलं होतं की आपलं असेल तेच आपलं, दुसऱ्यांनी आपल्यासाठी करून द्यायचं आणि मग आपल्या नावावर छापायचं, हा प्रकार अशक्यच होता म्हणजे आमच्याकडे. फक्त ते आम्हाला मग लिहायला लागल्यावर सल्ला द्यायचे, हे लिहिलंस ह्याच्यामध्ये हे असं, ह्याच्यामध्ये तू हे असं करू शकशील. पण बहुतेक वेळेला ना आम्हाला त्यांच्याकडे पाहून कळलं होतं की आपलं पूर्ण झाल्याशिवाय आम्ही नेतच नसतो त्यांच्या. मग एखाद दुसरी बारीक सूचना, याच्या पलीकडे काही नसायचं आणि आपल्याला आतून खूप वाटल्याशिवाय लिहायचंच नाही.
पण त्याला चित्रपटांची, विशेषतः इंग्लिश सिनेमांची आवड होती. तेव्हा त्याला मात्र त्यांनी सांगितलं होतं, तू याच्याविषयी लिहायला का नाही लागत. आणि मग त्यांनी महानगरमध्ये त्याचं सदर सुरू झालं आणि मग त्याचं लिखाण सुरू झालं. आता सुद्धा त्याला जेव्हा त्यांनी एक गोष्ट लिहिली, म्हणजे काय म्हणतात त्याला, समीक्षा नाही, एक फिक्शन लिहिली जेव्हा, तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं की तू ही लिहिलीशी आत्ताच्या आत्ता छापायला दे कोणाकडे तरी, नाहीतर तू पुढची लिहिणार नाही. बरोबर. आणि मग कारण घरी ठेवलीच तुला वाटेल झालंय आपण लिहिलंय आणि मग पुढचं लिहिणार नाही. तर अशी ती मदत करायची, पण इनडायरेक्टली. आणि कुठल्याच कलेत आम्हाला जा असं ते म्हणाले नाहीत. म्हणजे मी जेजेला असताना मी लहानपणापासून कामं करत होते, पण तेव्हा मी जेजेला जायचं म्हटलं ते बरोबर म्हणाले, ते शिक्षण घ्यायचं. कारण शिक्षण घेणं महत्वाचं होतं. नाटकाचं शिक्षण मला घरी मिळत होतं, चित्राचं मिळणार नाही असं त्यांना वाटलं, तर विच वॉज करेक्ट. मग त्याच्यानंतर मी म्हटलं मला नाटकात कामं करत राहायचे, ते तसं त्यांचं काही नव्हतं. कराल ते नीट करा, त्याच्यासाठी श्रम करा, आधीपासून तयारी करा, असं होतं. आणि मला वाटतं ते अनेकांचे, म्हणजे तुम्ही कुटुंब, तुम्ही तर मुलं आणि त्यांच्या, पण अनेक माणसं, आता संतोष दादांनी त्याच्यामध्ये आता कमेंट टाकली आहे बघ, त्यांना माणसं खूप आवडायची, वेगवेगळ्या वयोगटातील लोकांशी संवाद साधणं त्यांना खूप आवडायचं. त्यांनी खूप संतोषलाच माहिती असेल, संतोष चांगला मित्र होता त्यांचा. त्यांचे सगळ्या वयांचे मित्र असायचे. आणि त्यांचे आता अरण्यकमध्ये त्यांचे वृंदांची जी कामं केली होती, ती तरुण मुलं, ती त्यांच्या सतत आसपास असायची. त्यांच्याबरोबर त्यांनी आता गांधी अंतिम पर्वचं वाचनचे प्रयोग सुरू केले होते. 9 प्रयोग बाबांनी केले त्यातले, आताही कदाचित ते कंटिन्यू करतील. सो ते सतत त्या मुलांबरोबर असायचे, वेगवेगळ्या सर्व वयाच्या लोकांची, म्हणजे त्यांच्यापेक्षा बुजुर्ग, त्यांच्या शिक्षिका आत्तापर्यंत ज्या हयात होत्या त्यांना ते जाऊन भेटायचे, त्यांना कशात विचारायचे, आपली पुस्तकं द्यायचे. म्हणजे त्यांच्या शिक्षकांपासून ते आत्ताच्या माझ्या मुलापर्यंत सर्वांची त्यांचा रॅपो असायचा त्या लेवलवर, आणि त्यांना ते वेळ द्यायचे. आई ही म्हणजे ऍक्टर हो ना, काकू पण, प्रतिभाताई पण, आणि त्यांच्या बरोबर सतत म्हणजे सगळ्या उपक्रमांमध्ये कायम त्यांच्या बरोबर असायच्या. तर मला असं वाटतं कुटुंब म्हणून जी एक स्ट्रेंथ असते ना, की सगळेजण एक ध्येय, कुठलंही काम करणं, हा एक म्हणजे एक योग आला चांगला. काकांना खरं 2दाच प्रत्यक्ष मला भेटता आलं. एक वंचितांचं रंगमंच ही ऍक्टिव्हिटी जेव्हा ठाण्यामध्ये सुरू झाली, तर पहिल्या वर्षी मी त्याचा थोडा भाग होऊ शकले, आणि तेव्हा मी दिपले होते. म्हणजे हा विचारच येणं, लोकवस्तीतल्या मुलांना असा मंच मिळवून देणं, त्यांचे प्रश्न, आणि ते इतके सिंपल पद्धतीने, म्हणजे कुठेही तिथे दया किंवा हा करण्यापेक्षा हा आपला प्रश्न आहे आणि हा एकमेकांमध्ये वाटला गेला पाहिजे आणि त्यातनं काहीतरी सोल्युशन्स निघाले पाहिजेत, या पद्धतीने मांडणं. त्याच्यामध्ये पूर्वीपासून त्यांचं ते हळूहळू ते घडत गेलं. म्हणजे आता प्रवास पाहिला की असं लक्षात येतं की सुरुवातीला आम्ही शाळांमधनं नाटकं करायचो, तेव्हाही त्यांचं असं म्हणणं असायचं की नुसत्या थिएटर्समध्ये नाही करायची, कारण थिएटरमध्ये मुलांना घेऊन यायचं म्हणजे आई वडिलांना बरोबर यावं लागतं, मग त्यांना तिकीट काढावं लागतं स्वतःचं, म्हणजे मुलांसाठी केवढा खर्च होतो, मग मध्ये काहीतरी खाणं आणावं लागतं, तर मग सगळ्यांना तो परवडणार नाही. पण आपण शाळेत प्रयोग लावला तर मुलं जशी रोज शाळेत येतात तशी ते शाळेतच तिकीट काढतील आणि नंतर ते येऊन नाटकही तसंच बघतील, ती त्यांची मित्रमंडळी अशी तिकीटं काढून ते बघतील, असं त्यांचं तेव्हा होतं. त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हे पुरेसं नाही. मग आम्ही झोपडपट्ट्यांमधनं नाटकाचे प्रयोग करायला लागलो. आम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या वॉर्ड्समधनं प्रयोग केले, कॅन्सर पेशंटसाठी प्रयोग केले. नंतर आम्ही आता जे बालमजुरांचं आता आपण एक नाटक पाहिलं, तसं आमचं गुडबैंगण नाटक होतं, त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न होता गरीब मुलांचा. तर ते नाटक आम्ही नेहरू सेंटरच्या दुसऱ्या बिल्डिंगचं बांधकाम चाललं होतं, त्या बिल्डिंगच्या इथे ती जे काम करणारे मजूर होते त्यांच्या मुलांसाठी प्रयोग पहिला केला बाहेर, आउटडोर. तर असं ते करत करत आले. तर त्यांना सतत वाटायचं की ज्यांना आम्ही ट्रक न्यायचो, एक झोपडपट्ट्यांमध्ये तर थिएटर नसतं, आम्ही एक ट्रक घेऊन जायचो, त्याचंच आमचं सामान असायचं आणि आम्ही ट्रकवर उभं राहून आम्ही नाटकाचे प्रयोग करायचो, ट्रक पुन्हा बंद करून घेऊन जायचो. सो हे सगळं आम्ही करायचो, तरीही त्यांना ते पुरेसं वाटेना. मग त्यांनी असं ठरवलं की वंचितांकडेच आपण जावं आणि नुसतं आपण लिहिलेलं नाटक नाही तर त्या मुलांना लिहायला सांगावं, त्यांचे प्रश्न त्यांच्या शब्दामधून ते आणले तर आणखी थिएटर आपलं समृद्ध होईल आणि त्यांना मुळात
म्हणजे मला आठवतंय की वंचितांचा रंगमंच सुरू झाला तेव्हा पहिल्यांदा तू आली असशील त्यावेळी तर गडकरी रंगायतनला होतो आपण. हा, तर लिफ्ट वगैरे सुद्धा त्या मुलांपैकी काहींनी पाहिली नव्हती. ती वर खाली करत होती. घाणेकरला पण एका वर्ष तर ती वर खाली करत होती तालिमीच्या वेळी घाणेकर. सो मुलांना रंगमंच उपलब्ध करून देणं म्हणजे एकीकडे रंगमंचाने मुलांपर्यंत जाणं आणि दुसरीकडे मुलांना रेग्युलर नाटकाचा रंगमंच उपलब्ध करून देणं म्हणजे दरी मिटवायचा प्रयत्न. म्हणजे सोशल वर्क मध्ये तर ती सिरियसली म्हणजे कितीतरी गोष्टी मला ते बघताना त्यावेळेला जाणवलं होतं. खरंच आपण आपल्या ह्याच्यामध्ये इतके व्यस्त असतो की आपल्याला दिसत असतं तरी आपण पाहत नाही. याची जी जाणीव होते की त्या मुलांबरोबर जेव्हा काम करतो म्हणजे अर्थात क्रेडिट गोज टू हर्षदाताई की तिने त्यावेळेला ओळख करून दिली अशा एका मंचाची, अशा एका कामाची की त्या निमित्ताने ते जवळून पाहता आलं आणि त्या मुलांशी बोलता आलं. तर त्यांनी जे प्रेझेंटेशन्स पण जी मुलं करत होती की घरामध्ये वडील दारू पितात ते इतकं नॅचरल म्हणजे आपण आता नॅचरल ऍक्टिंग करायची ह्याच्यासाठी इन्स्टिट्यूट मध्ये जातो आणि ते रोज पाहणारी गोष्ट इतकी स्वाभाविकपणे त्यांच्याकडनं व्यक्त होत होती. आणि ते प्रश्न आपल्यापर्यंत कचरा वेचक मुलांचे प्रश्न, त्यांना वाटणाऱ्या गोष्टी, त्यांचे प्रश्न हे इतकं आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला जे वाटणं, तर ही जे आदान प्रदान आहे ते ह्या एका मोमेंट मधनं घडलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. ताई अडकली आहेस परत. हा मध्ये अडकली आहेस. रेंज आहे. अडकतंय बऱ्यापैकी. हो आहे. ताई आता येते. चाय खोका रंगमंच ह्या म्हणजे ह्याच्यात काय होतं म्हणजे आमच्या तर पिढीला चाय खोका म्हणजे काय तेच माहित नाही. तर त्यांना ही कल्पना सुचली कशी आणि ते काय होतं ते सगळ्यांना ऐकायला आवडेल. हे आता जे मुलांनी 2 बच्चे 2 लुच्चे नाटक केलं ना ते चाय खोका रंगमंचचं आमचं पहिलं नाटक होतं. ते त्यांनी असं केलं की पूर्वी ना अजूनही चहाचे जे मोठ्या प्रमाणावर जो चहा येतो तो त्या एका प्रकारच्या खोक्यांमधून येतो. ती लाकडी खोके असतात, मोठे असतात म्हणजे क्यूब्स असतात ते. सो त्या खोक्यांमध्ये सामान मावेल तेवढंच घेऊन जायचं आणि झोपडपट्ट्या म्हणा किंवा कुठल्याही ठिकाणी सहजपणे नाटक करायचं ज्याच्यासाठी आपल्याला प्रोसिनियम थिएटर लागणार नाही, जास्त खर्च येणार नाही असं म्हणून त्याला चाय खोका रंगमंच आणि त्याच्यात तेच सेट म्हणून वापरायचे. म्हणजे 4-5 खोके नेले असतील तर त्याच्यातनच स्टूल म्हणून वापरायचं, भिंत म्हणून वापरायचं असं करून म्हणून त्यांनी त्याला चाय खोका रंगमंच नाव दिलं होतं. पण गरिबांकडे आपण पोचण्याचंच ते एक साधन होतं. आणि मला त्यात एक सांगायला आवडेल की अशा विविध प्रकारे कामं केल्यामुळे आमची कामं करण्याची कपॅसिटी खूप वाढली. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं तर आता इंदिरामध्ये काम करताना जेव्हा 12 कॅरेक्टर्स होतो आम्हाला लेपल माईक्स सगळ्यांना देणं शक्य नव्हतं. जेव्हा 3-4 कॅरेक्टर्सचं नाटक असतं तेव्हा ते शक्य असतं. पण इंदिरा गांधींची एवढी मोठमोठी स्वागतं होती पण ती शेवटच्या रांगेपर्यंत पोहोचणं आणि त्याच्यासाठी लेपल माईक नसणं, माईक नॉर्मल थिएटरच्या माईक्स मध्ये ते करणं किंवा कधी माईक बंद पडले तरी पण नाटक करणं हे आम्हाला तिथे जाऊन आम्ही जे कुठल्याही माईक शिवाय जी नाटकं केलेली पूर्वी वर्षानुवर्ष त्यामुळे फायदा झाला. म्हणजे आता तुम्ही नाट्य शिक्षण घेताय म्हणून मी तुम्हाला हे जरूर सांगू इच्छिते की तुम्ही सगळ्याच्या शिवाय सगळ्या सोयींशिवाय करून बघितलं तर तुम्हाला कळतं की तुम्ही किती प्रकारे करू शकता काम. आणि लहान मोठा आवाज करणं, आवाजाची फेक हे सगळं तिथे आम्हाला खूप शिकायला मिळालं. आता ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी आलेल्या आहेत आणि आपण श्रीमंत झालोय. पण खरं नाटक हे फक्त ऍक्टर, त्याचे शब्द आणि ते कॅरेक्टर पोहोचवणं खरं तर इतकंच आहे. म्हणजे तर ते नाटक जास्त प्रभावशाली जो ते त्यातनं पोहोचवतो काहीही तांत्रिक बाबी नसल्या तरी. दोन्ही पद्धतीने त्यांनी दोन्ही पद्धतीने नाटकं केली. म्हणजे अलबत्या गलबत्या केला तेव्हा त्यांनी पूर्ण परिकथेचे सगळ्या शक्यता वापरल्या. म्हणजे कुत्रे तर महाकाय कुत्रे घेतले, सेटमध्ये पण लाइटिंग, म्युझिक प्रचंड. अजूनही माझ्या डोक्यात आहे तेव्हाचं म्युझिक त्यांनी तयार केलं की जे पूर्ण तुम्हाला त्या जादुई दुनियेत नाही. त्या पद्धतीचंही त्यांनी करून पाहिलं आणि ह्या पद्धतीचंही करून पाहिलं. आणि त्यांचं म्हणणं मी काही फोटोज पाहिलेत तुझे पूर्वी म्हणजे हीच नाटकं जेव्हा तुम्ही सादर केली होती तर त्यावेळेचं पण सादरीकरण इतकं दर्जात्मक. म्हणजे आता जर ही खंत वाटते की बालनाट्य तितक्या काय म्हणू शकतो की तितक्या दर्जात्मक पद्धतीने जी पोहोचली गेली पाहिजेत
तर ह्याविषयी नक्की ऐकायला आवडेल की त्यांची बालरंगभूमीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच वेगळा जाणवतो. तो इतका सामान्य नाही, किंवा ते- असं हे नाहीये. नाही, ते म्हणायचे की मोठ्यांच्या नाटकापेक्षाही मुलांचं नाटक अधिक चांगलं असलं पाहिजे, कारण मोठे एक वेळ कुठे काही नाहीये तर समजून घेतील, पण मुलांना तुम्हाला विश्वासात घ्यायचं आणि मुलांना ते तुम्हाला कन्व्हिन्स करायचं की असं असं आहे. त्यामुळे मुलांसाठी ते नेहमीच नाटकांसाठी खर्च करायचं. आणि असं नाही की खर्च म्हणजे फक्त सेटसाठी किंवा लाइटिंगसाठी. त्या नाटकाला कशाची गरज आहे त्याप्रमाणे करायचं. म्हणजे एखाद्या नाटकाची गरज असेल की खूप मोठी कास्ट, कारण खर्च खूप असायचा, म्हणजे त्यांचा पगार सगळा याच्यातच जायचा. आमची बचत बिचत बाबा काहीच करत नसतो, तर ते सगळा खर्च तोच. पण ते नाटक पूर्ण नीट कसं होईल ह्याच्यासाठी ते पूर्ण शक्तीनिशी उभे राहायचे. त्यामुळे ते तसं त्यांना पक्क माहित असायचं की मुलांना, आता उदाहरण एक द्यायचं झालं तर असं नाही की रिअलिस्टिक सगळं पाहिजे. आता निम्मा शिम्मा राक्षस मध्ये त्यांनी असं केलं होतं की ज्याच्यासाठी त्यांनी स्वतःची संस्था काढली बालनाट्य, की त्यांना असं वाटलं की मधुमंजिरी नाटक जे काढलं, जे सुधा करमरकरांनी बसवलं आणि त्यात त्यांनी अप्रतिम चेटकीचं काम केलं, सुधा करमरकर आणि भावना, त्यावेळी त्या सुमन ताटे होत्या. तर तेव्हा त्यावेळी ते जादू बिदू सगळं झालं. त्यात काशीनाथ घाणेकर होते बाय द वे राजपुत्राच्या कामात. तर नंतर भक्ती बर्वे पण करायच्या सुधा करमरकरांच्या नाटकात काम. तर हे सगळं त्यांनी करून पाहिलं होतं, पण त्यांनी विचार केला की मुलांना बुद्धीने विश्वासात घेऊन पाहूया आपण. म्हणून त्यांनी निम्मा शिम्मा राक्षस मध्ये काय केलं की नदी आहे, नदीचं सेट आहे, तर नदीचं ते लाइटिंगने आणि करू शकले असते. ते म्हणाले नाही असं नाही करायचं, मुलांना विश्वासात घेऊया, कारण कितीही नदीसारखी नदी केली तरी ती खोटी आहे, स्टेजवरची आहे, तर मुलांना कळणार. मग ते काय करायचे, तो म्हणायचा मासे मारायला चाललाय अब्दुल्ला, तर पण नदी कुठे आहे, तर मॅनेजर यायचा आणि तो म्हणायचा आता इथे मी कुठून नदी आणू, हा घे कापडाचा तुकडा. मग तो म्हणायचा अरे पण यात मासे कुठे आहेत मारायला. मग ते म्हणतो म्हणायचे ओके घे, म्हणून तो मासे थोडेसे रंगीत आणून तुकडे आणून द्यायचा आणि ते त्याच्यावर लावून जायचा पिनेने, आणि मग तो नदी खेचून धरायची 2 मुलं आणि मग ते मासे मारायला लागतं. मुलांना इतकी गंमत वाटायची. मुलं म्हणायची अरे आपल्या समोर हे तयार होत. एक्झॅक्टली. सेट सुद्धा त्याच्यामध्ये लागणारं नेपथ्य, नाटकाचा जो भाग आहे, तर तोही एक प्रकारे शिकवणच झालं ना, म्हणजे त्याची एक प्रक्रिया दाखवणं झाली. वाव. मुलांना मूर्खात काढत नसत ते कधी कुठल्याच नाटकामध्ये. वा. मुलांना कळतं आणि तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही समजून घ्या, असं त्यांचं म्हणणं असायचं. माझ्या नाटकाची एक गमतीशीर आठवण म्हणजे मला ऐकायला आवडेल. गोल्डन दी ग्रेट गोल्डन गाय म्हणून आमचं नाटक होतं. तर मला करायला आवडत नव्हतं त्याच्यामध्ये काम, कारण मी म्हणायचे की ते 35च्या बाईचं काम मी तर 15 वर्षाची मी कसं करायचं. तर त्यांनी मला करायला लावलं ते. म्हणजे त्यांना ही वॉज कन्व्हिन्स, ते म्हणाले तू करू शकशील बघ. आणि मी तयारच नव्हते तालमीमध्ये काम करायला, तर ते मला म्हणाले आत्ताच्या आत्ता, मी मॅक्सी घातली होती तेव्हा, पूर्ण लांबीच्या ड्रेसला मॅक्सी म्हणायचं. तर मी म्हटलं याच्यावर साडी नाही नेसता येणार. ते म्हणाले आत्ताच्या आत्ता जा, जी आहे ती साडी नेस आणि आत्ता उभी राहा स्टेजवर आणि मी तुला सांगतो तुला जमणार आहे. आणि ते करायला लागले आणि खरोखरच मला लक्षात आलं की पहिल्या वाक्यापासून लाफ्टर मिळणारं गोड काम आहे ते. पण ते ही वॉज कन्व्हिन्स की जे करायचंय ते होणार. आणि ते सगळ्या त्यांच्या टीमकडनं, म्हणजे दिलीप प्रभावळकर असतील, मिनल परांजपे असतील, त्यावेळची जी त्यांची टीम होती त्या सगळ्यांना ते वेगवेगळ्या गोष्टी करायला लावायचे. ताई, तुमच्या घरामध्ये येणाऱ्या मोठमोठ्या रंगकर्मींबद्दल काही गमतीदार किस्से जर तू सांगू शकलीस तर आम्हाला खूपच आवडेल. आमच्याकडे काय एवढे डिस्टर्बन्स येतं. आलं परत? हो आला. मला हलताना दिसत नाही. येत आता ऐकायला येतंय. आमच्याकडे खूप रंगकर्मी असायचे लहानपणापासून आतापर्यंत. त्यातला एक सगळ्यात मोठा महत्वाचा लहानपणापासून मी पाहत आलेला दिलीप प्रभावळकर, आणि तो अत्यंत डांबरट होता आणि आहे. त्याच्या बाहेर पाहिलं की लोकांना बिलकुल वाटत नाही की तो असा आहे, पण तो खूप गमत्या आहे. आणि त्याची अशी गंमत असायची की तो बाबांकडे खूप सिन्सिअर असल्यासारखा काम करायचा, आणि तो खरोखर काम सिन्सिअरलीच करायचा, पण बाकी तो इतका चॅप्टरगिरी करायचा आणि इतर लोक हसायचे त्याचे विनोद ऐकून आणि पकडले जायचे हसण्यासाठी. हा कधीच पकडला जायचा नाही. हा विनोद करायचा आणि आपलं काम बरोबर, आपलं वाक्य बरोबर करायचं.
काय मजेशीर गमती आहेत ना. म्हणजे मला एक नेहमी आता आपल्याकडे खरं वेळ कमी आहे आणि इतकं बोलावंसं वाटतंय की काय सांगायचं. पण मला एक सांग की 2 गोष्टी म्हणजे हा नेहमी मला प्रश्न पडतो की त्यांनी मोठ्यांसाठी भयकथा लिहिल्या, हा त्या इतक्या खऱ्या वाटतात की खरंच एकट्याने वाचण्याची माझी तर हिंमत नाही, कारण मी प्रचंड घाबरटे. त्याच्यामुळे मी माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये बसून वगैरे वाचलेल्या आहेत त्यांच्या भयकथा. आणि लहान मुलांच्या नाटकांमध्ये चेटकी आहे, निम्मा शिम्मा, ते इतके फनी आणि इतक्या मजेशीर पद्धतीने आलेली कॅरेक्टर्स आहेत की त्यांच्याशी मैत्री पण होते, म्हणजे भीती नाही वाटत. तर तुझा त्यांच्या बाबतीतला अनुभव सांग ना. म्हणजे तुला भूताच्या गोष्टी घरात अशा मस्त रंगवून ते तुला आणि गणेशांना वगैरे सांगत असतील ना? मी लहान असताना ना पहिल्यांदा मला शाळेतल्या शिक्षिकांनी सांगितलं की माझे बाबा खूप मोठे गूढकथा लेखक आहेत. मी लहान असताना 3री-4थीत असताना, तर खूप छान गोष्टी असतात त्यांच्या, आम्हाला खूप आवडल्या वगैरे. तर मी घरी गेले आणि मी एक पुस्तक काढलं त्यांचं, आणि त्याच्यात एक गोष्ट होती कळकीचं बाळ. तर कळकीचं बाळ म्हटलं, बाळ वगैरे बघून मला वाटलं की ही जरा साधी असेल, लहान मुलांना चालेल अशी असेल. तर ती सगळ्यात भयानक गोष्ट होती. मोठ्यांचं ते कळकीचं बाळ, मोठ्यांच्या गूढकथा होत्या सगळ्या, आणि खूपच म्हणजे मॉन्स्टर बेबी असते ती, अशी ती गोष्ट होती. तर त्यामुळे आणि पुन्हा हेच की आम्हाला ते वाचायला काही बंधन घालत नसत. वाचा, तुम्हाला तुमच्या आकलनाप्रमाणे तुम्हाला जे कळेल, भीती ज्या पद्धतीने तुम्हाला कळेल ती तुम्ही समजून घ्या. कुठले लहान मुलं म्हणून त्यांनी वाचायचं नाही असं काही नव्हतं. पण मला हा फरक नेहमीच त्यांचा लक्षात आला की मुलांसाठी जी भीती असेल त्या भीतीचं काय पातळी असली पाहिजे आणि मोठ्यांच्या भीतीची काय पातळी, हे सगळं मानसिकता त्यांची त्यांना बरोबर कळत असते. त्याच्याशिवाय ते एवढं लिहूच शकले नसते सर्व प्रकारच्या, सर्व वयाच्या लोकांसाठी. इव्हन नाटकांमधनं सुद्धा आपण पाहतो मुलांची आपावसच वाटत नाही, तू बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं, कारण अक्षरशः म्हणजे काका आपल्या सोबत असल्यासारखं वाटतंय. इतकं खूप छान वाटतंय आता जे काय आपला संवाद चाललेला आहे. पण आपल्याला थांबावं लागेल, वेळेचं बंधन आहे. आणि तरी मंडळी आपल्याशी जोडली गेलेली आहेत ताई. म्हणजे जाता जाता मला काही व्यक्ती राजेंद्र जोशी आहेत, खूपच छान मनमोकळ्या गप्पा चालल्या आहेत असं म्हटले, आणि चाय खोका काय आउट ऑफ द खोका आयडिया आहे असं त्यांनी इथे लिहिलंय. रूपा शिरसाट आपली मैत्रीण आहे, तुझ्या बरोबर सिरियल मध्ये होती. सुप्रिया ताई, तुझ्या सोबत काम करताना आम्ही तुझ्याकडून खूप काही शिकलो. तुझा हा साधेपणा खूप भावतो, अशीच छान राहा, लव्ह यू, असं तिने तुला मेसेज दिलेला आहे. थँक्यू रूपा. सो अशा काही मंडळींनी आपल्याला इथे, हो येस. जाता जाता फक्त मला हे, कारण ही ऍक्टिव्हिटी आपण सुरू केलेली आहे थिएटर कोलजच्या माध्यमातून मुलांच्या जवळ जाण्याची आणि नाटकाच्या माध्यमातून त्यांना खुलवण्याची, बेसिकली. म्हणजे आपले सगळेच अभिनेते होतात अशातला भाग नाहीये, पण नाटक हे एक सशक्त माध्यम आहे, माणूस बनण्याकडचाही तो प्रवास आहे असं मला कायम वाटतं. तर त्यामुळे काकांना त्यांच्या काय इच्छा होत्या बालरंगभूमीकडनं, आता काय त्यांच्या अपेक्षा आहेत, आताही खरं तर त्यांचे खूप पुढचे प्लॅनिंग तू मगाशी म्हणालीस तसे तयार होते, तर काय व्हायला हवं असं त्यांना वाटतं? एक मला तुमच्या ग्रुपचं एक सगळ्यात चांगलं असं वाटतं, जी मुलं यात सहभागी आहेत, की तुम्ही रेग्युलरली ही ऍक्टिव्हिटी तुमची चालू. कारण मला माझ्या अनुभवावरनं असं लक्षात येतं की सातत्याने नाटक शिकणं आणि नाटकाची वेगवेगळी अंग जाणून घेणं आणि प्रत्येक अंगाचं महत्व, कुठलीही कला, म्हणजे जसं आता गायकांकडे नाही का शिष्य त्यांच्याकडे राहतात सुद्धा, आपल्या मोठ्या गुरुकडे राहून गुरु शिष्य परंपरा अजूनही गाण्यामध्ये आहे, नाचामध्ये आहे. सो थिएटरमध्ये पण ती असायला हवी, जी नाहीये. तर हे तुम्ही लोक आता ते जे काम करता आहात आणि लहानपणापासून म्हणजे त्यांच्या आयुष्यालाच त्याची मदत होईल. म्हणजे आता आमच्यापैकी कित्येक जण, आता मकरंद तोरसकर उदाहरणार्थ, जो आता तुमच्या ठाण्यामध्येच मोठा आर्किटेक्ट झालेला आहे, किंवा अनेक, पंकज विष्णू आता नट आहे पण तो इंजिनिअरिंग केलं त्यांनी, किंवा सौरभ करंदीकर ऍड एजन्सीमध्ये, अनेक जण आमच्यापैकी जी बालनाट्यांमध्ये कामं करत होती. राजेश बर्वे होता जो आता ह्याच्यावर असतो, बोटीवर असतो. तर असं काहीच ते त्यांच्या आयुष्यासाठी त्याचा उपयोग झाला.
म्हणजे ते काही नट होणं किंवा हे होणं नाही नुसतं. तुम्हाला आयुष्यात तुम्हाला माणूस म्हणून उभं राहणं, तुम्हाला कॉन्फिडन्स येणं तुम्ही जे करताय ह्याच्यासाठी थिएटरचा खूप उपयोग. नाहीतर आता मी बऱ्याचदा असं बघते की मुलं चांगली असतात, आता सिरियल्स मध्ये वगैरे तर तरुण मुलंच लागतात बऱ्याचदा, तर ती कामाला चांगली असतात पण त्यांना ट्रेनिंग मिळालेलं नसतं. मग त्यांना धडपडत शिकावं लागतं. तर ते जर आधीपासून असं दिलं गेलं आणि सातत्याने देताय तुम्ही, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे सगळ्यांची चांगलं वागणं, संपूर्ण टीमचा विचार करणं, ही जी महत्वाची गोष्ट थिएटरची आहे. थिएटर ही एकाने करण्याची गोष्ट नाही, सगळ्यांनी सगळ्यांचा विचार करून येस करणं. येस ते विचार करायला लागतो ना एकमेकांचा, आणि माणूस म्हणून नक्कीच त्यामुळे आपण जास्त चांगले होतो. सो हे तुमच्या ऍक्टिव्हिटीसाठी खूप अभिनंदन. आणि जे पालक त्याला मदत करता आहेत आणि मुलांना पाठवतायत विश्वासाने, त्यांचंही खूप अभिनंदन. आणि बाबांना रंगभूमीकडनं हीच अपेक्षा होती कायम, की रंगभूमी ही आयुष्यभर व्यापणारी गोष्ट व्हावी आणि सगळ्यांनी त्याचा विचार करावा. तर ते करताय आणि तेच प्रत्येकाने आपापल्या वाटा त्यातनं उचलायचा, एवढंच होतं त्यांचं. थँक्यू सो मच सुप्रियाताई. काय खूप छान. आणि या निमित्ताने आज तू थिएटर कोलाच्या कुटुंबाचा एक भाग झालीस असं मी म्हणेन. आता यापुढे तू आमची हक्काची. आवडेल तसं मला प्रत्यक्ष मुलांना भेटायला आवडेल, तर नक्कीच मी कधीही बोलवा. आणि तुझं मार्गदर्शन अगदी म्हणजे फार गरजेचं आहे. कारण मला असं वाटतं की काकांना खूप काही करायचं होतं, त्यांचे इतके फ्युचर प्लॅन्स होते आणि त्यांच्या लिखाणातनं पुढच्या पिढ्यांपर्यंत काय जाऊ शकतं इतका दूरदृष्टिकोन होता. तो मुलं म्हणून तुमच्यामध्ये आहे आणि तुमच्या निमित्ताने म्हणजे माध्यमातनं ते या सगळ्या मुलांपर्यंत, बालरंगभूमीपर्यंत पोहोचत राहावं, नाटकांमध्ये रंगमंचापर्यंत पोहोचत राहावं आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. ते आपल्या बरोबर आहेत, ते आपल्याकडनं करवून घेतील अशी आपल्या सगळ्यांना खात्री आहे. सो थँक्यू सो मच. त्यांची ही इच्छा होती की सगळ्यांनी करत राहावं, म्हणजे जितकी माणसं जोडली जातील तितकी जावी. तर तुम्ही एकमेकांना जोडत राहायचंय. स्वानंद, तुमची पण ही जबाबदारी आहे जी तुम्ही शिकून पुढे जाणार आहात त्यांची. नक्कीच. येस येस. थँक्यू. आज आता आपण इथे थांबतो आहोत. हा संपूर्ण कार्यक्रम, संपूर्ण सोहळा आता इथे संपन्न झालेला आहे असं मी सांगते. आणि थँक्यू सगळ्या व्ह्युअर्सना थँक्यू, कारण सगळी मंडळी आतापर्यंत बांधून राहिली आपल्या बरोबर. छान सगळा संपूर्ण कार्यक्रम म्हणजे फक्त ताईच्या मुलाखतीपुरते आलेत का असं नाही झालं. म्हणजे मला हे अगदी जाणीवपूर्वक सांगावं असं वाटेल की कारण व्ह्युअर्सचा आकडा आपल्याला समोर दिसतो आहे. तर बऱ्यापैकी मंडळी ही पहिल्यापासून आपल्या मुलांचे परफॉर्मन्सेसही पाहिलेले आहेत आणि आता आपल्या गप्पांमध्येही सहभागी झालेली आहेत. सो पुन्हा एकदा सगळ्यांना थँक्यू सो मच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा एकूण सोहळा ज्या मंडळींमुळे शक्य झाला, कारण ताई जसं म्हणाली की इट्स अ टीम वर्क आणि आता व्हर्च्युअली आपण नाटक पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि ही टेक्नॉलॉजी समजून घेणं फार कठीण काम आहे. म्हणजे एका सभागृहामध्ये जमणं आणि एखादा कार्यक्रम सादर करणं खूप सोपं आहे, पण हे प्रचंड कठीण काम आमची दिव्या मोहिते जी स्वतः ऍक्ट्रेस आहे, ती उत्तम लिहिते, ती आणि अश्लेषा गाडे या माझ्या म्हणजे अगदी हक्काच्या डावा आणि उजवा आहेत. थिएटर कोलाची ही यंग टीम आहे, अत्यंत यंग मुली आहेत या, आणि त्या या बालरंगभूमीसाठी पुढे येऊन खूप वेगवेगळ्या पद्धतीने काम करतायत. आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजी, त्याच्यानुसार आपल्याला जोडण्याचं काम करतायत. तर त्यांना थँक्यू. ते आता दिसत नाहीयेत पण त्यांचा उल्लेख होणं फार गरजेचं आहे. तर येस, थँक्यू. आणि आपण सगळे वाचत राहूयात, एकमेकांना सांगत राहूया की प्रेरणा घेत राहूयात, देत राहूयात. बाय बाय, गुड नाईट.